आप कोई ग्रंथ पढ़ते हो तो उसमें कुछ कहा गया है कि करो, कहा गया है वो करो, हाँ। तो वो करो, नहीं पढ़ने की आदत हो जाएगी। जितना पढ़ो उतना करो, फिर आगे पढ़ो। आप क्या पढ़ ही रहे हो? हाँ। नहीं, जितना लाइन पढ़े पहले उसे आचरण में उतारो, फिर आगे की लाइन पढ़ो, नहीं तो मत पढ़ो, नहीं रट्टा तोता हो जाओगे। क्या राम 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 बिल्ली के मुंह में आया टाइ टाइ टाइ। समझ गए? रट्टा तोता मत बनो। जैसे एक कहानी है कि सुनाया भी था कि एक पिंजरे में तोता बंद, सामने वाले ने बंद किया था, वो सीखा था मुक्त, मुझे मुक्त करो, मुझे मुक्त करो। एक आदमी बड़ी मानवता थी, उसे बड़ा गुस्सा आता था कि यार ये लोग तोते को बंद किए हैं। एक समय ऐसा आया कि तो परिवार कहीं गया, उसने दरबार डाकी और गया, तोते को बोला आज तू मुक्त हो जा, बड़ा दिन से तुझे देख रहा हूँ, कष्ट बर्दाश्त नहीं हो रहा था, आज मौका मिला, पिंजरा खोला, उड़ गया तोता। बोला चलो मुक्ति मिली। वो फिर कुछ देर बाद आया, पिंजरे में बैठा, बोला मुझे मुक्त करो, मुझे मुक्त करो। फिर उसने फेंका, जा तुझे मुक्त। फिर वो आया कुछ देर बाद, कहा मुझे मुक्त हो। उसने कई बार का किया तो बोला यार ये तो इसी आदत। ऐसे ही आपकी किताब पढ़ने की आदत हो जाती है आप लोगों को। किताब पढ़ने के बाद उसे आचरण में उतारिए। किताब पढ़ने के बाद उसे आचरण में उतारिए, तब कोई मतलब होगा ना। पता ही नहीं गुरुजी, हम पढ़ रहे हैं, ये पढ़ रहे हैं, पता नहीं कितना है उसी से भगवत गीता पढ़ रहे, कितना श्लोक का उतारे बताओ? पढ़ तो रहे हो, कितना श्लोक का उतारे, किस श्लोक में जीते हो बता दो। यहाँ जितने लोग बैठे हैं बता दे कि मैं इस श्लोक में जीता हूँ, बता दो। पढ़ते हैं क्या? पढ़ते हैं खूब, उस पढ़ने का कोई मतलब। एक एक शब्दों में जियो। अपने भारतीय सब संतों ने भक्ति महात्मा बहुत गाया है, तो भक्ति के बारे में आपकी क्या राय है? बस कुछ नहीं चाहिए, भक्ति करो तब भी तर जाओ। निरपेक्ष भक्ति तो कुछ चाहिए में करोगे पतन हो जाएगा, कितनी साफ साफ बात है। कुछ नहीं चाहिए तो भक्ति क्यों करोगे? कामिक भक्ति कहते हैं। तो वही तो। अगर कामना रहित भक्ति हो रही है हमसे, तो कामना रहित भक्ति हो रही है, लेकिन उतनी नहीं हो रही क्योंकि हम संसारिक हैं, तो स्टेप बाय स्टेप हो रहा है होगा ना। फिर आप नहीं, फिर लालची हो जाओगे। किस तरह से लालच बढ़ती जाएगी ना, अगर आपका कामना है तो। कामना रहित कर रहे हाँ, हैं। अगर कामना नहीं है, ये तो नहीं है कुछ नहीं है तो कोई बात नहीं, तब तो आपका स्तर उठेगा। लेकिन एक लेवल पे जाकर ऐसा समझ में आया कि जैसे जैसे हम भक्ति कर रहे हैं, हमारी भक्ति बढ़ रही है, हमारा समर्पण बढ़ रहा है, तो कुछ सांसारिक चीज़ें जो हमारे मन के विरुद्ध घट रही थी, तो ऐसा अचानक हुआ, बदलाव हुआ कि हम उस परिस्थितियों को एक्सेप्ट कर रहे हैं, ये पता नहीं चल रहा, या हमें बदलाव हो गया, ये परिस्थिति बदल के हमारे सामने आ गई। ये दोनों में से कुछ तो हुआ है, तो हमें सेटिस्फेक्शन बहुत मिल रहा है। हमने मांगा नहीं था कि इस चीज़ में ये बदलाव होना चाहिए, भक्ति में ऐसा हमने कोई टर्म्स कंडीशन नहीं रखी। निरपेक्ष भक्ति कामना अपने आप हुआ, अपने आप हुआ, कोई बात नहीं। या हम उसके बारे में कामना छोड़ी, हमें बदलाव आया, या वो बदल के आ गई, पता नहीं चला, लेकिन बदलाव बहुत सारा दिखने में आ रहा है। इतना अपने को पता होना चाहिए कि मुझे कुछ नहीं चाहिए, बस। संसार में भले ही कुछ चाहिए, बहुत कुछ चाहिए, संसार के लिए चाहिए, लेकिन मुझे इष्ट से कुछ नहीं चाहिए। हाँ, वही बस बात खत्म। कामना रही, उसे मैं मेहनत करूंगी ना उसके लिए। से ही मैंने उसी स्तर से चालू किया है कि कामना को ही नहीं आनी चाहिए। ये आपको देखना, ये आपको देखना, और ये आप ही देख सकती है, कोई और नहीं, कोई और नहीं, क्योंकि आप हैं इष्ट है। यहाँ तो लोग, मैं देख रहा हूँ कि इष्टों की भी शिकायत करते हैं कि इतने साल से हम माला फेर रहे हैं, मुझे दर्शन नहीं दे रहे हैं। ये जाके दूसरों से करते हैं, बताइए। हाँ,
और फिर पति जाके कह रहा है कि मैं शादी करके फंस गया, पूरी पत्नी ने उसको जीवन दे दिया और कह रहा है फंस गया, ऐसे को कल्याण होगा? बोलिए। एक स्त्री ने आपको जीवन समर्पित कर दिया और आप कर्म शादी करके फंस गया, बोलिए। गृहस्थी ये कह रहे हैं और भक्त ये कह रहे हैं कि मुझे दर्शन नहीं दे रहे हैं। अब बताओ, इष्ट की शिकायत किसी और से कर रहे हैं, बताइए। इष्ट से बोल देता है यार तू दर्शन क्यों नहीं दे रहा है, इतना तो बता दे। हाँ, कर रहे हैं कि नहीं कर रहे हैं, बताइए। उसके बारे में कहा जाता है कि जैसा भाव वैसा देव, भाव वितते देवा। हाँ, भाव में ईश्वर का वास। जसा भाव आहे तसा देव तुम्हाला भेटतो. तर संसारामध्ये आपण व्यक्तींमध्ये देव पाहत असेल किंवा गरज नाहीये की आपल्याला आपल्या सॉरी मी मराठी बोलते आम्ही मराठी सांगा तुम्ही मराठी. आणि समजतं का तुम्हाला मराठी? सांग. हे तर खूप चांगलं झालं, कारण मी कालपासून हिंदी कसं बोलण्याचा प्रयत्न करते, माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. भावना को व्यक्त करो. हम उतना बोल नहीं पाएंगे लेकिन कुछ कुछ समझ लेते हैं. करो भावना. अच्छा, खूप चांगलं झालं म्हणजे डेली हम म्हणजे डेली घरात मराठी बोलतो ना. हा, बोला बोला. तर असं होतं की जसा देव तुम्ही जसा पद्धतीनं देवाकडे पाहताय, देवाची कन्सेप्ट जी आपल्या मनामध्ये आहे तशाच पद्धतीनं असं म्हणतात की तुम्हाला नेचरमध्ये या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये तुम्हाला देव भेट देतो तशा स्वरूपात. तर आपली कन्सेप्ट, मला असं कोणी अशी देवता आहे त्याची एक मूर्ती आहे, श्रीकृष्ण असा आहे, राम असे आहे, किंवा हे मनामध्ये नाही देव. म्हणजे मला माझं संकल्पना परमात्म्याशी देवाविषयी खूप वेगळी आहे आणि मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीनं त्याला सर्च करते त्या पद्धतीनं तो रूपात मला जशी जशी माझी भक्ती वाढत चालली आहे, माझं त्याच्याप्रती समर्पण वाढत चाललंय, किंवा माझ्या ज्या पद्धतीनं आध्यात्मिक अंगाने एक साधक म्हणून ज्या पद्धतीने माझ्यात बदलाव होत आहेत, तर असं वाटतं की हे चांगलं लक्षण आहे. पण भक्तीमध्ये हल्ली काय व्हायला लागले की जसजसं माझी इनडेफिनिटली म्हणजे सुप्त माझ्या मनोकामना ज्या होत्या जीवनामध्ये, ज्या कधीच पूर्ण झालेल्या नाही आहेत, आणि मी ते सगळं जे जीवनात काही अर्थ नाही आहे, याच्यावर आपल्याला कामच करायचं नाही आहे, हे सगळं आणि मिळालं तरी हे भोग सगळे क्षणभंगूर आहे, देह नाशवंत आहे वगैरे वगैरे, हे वाचलेलं सगळं होतं मनामध्ये आणि प्रॅक्टिकली ते अनुभवायला आलं. तर मी विचार केला की हे आपण बाजूला सोडून देऊया आणि आपलं जीवन माहिती नाही किती राहिले, आपल्याला साधना करायची, डेडिकेशननी करायची, तर मग आपल्याला कुठली आवड आहे, ध्यान साधना आहे, ही आहे, भक्ती मार्ग आहे, अनेक मार्ग आहेत. आपल्याला कुठला नॅचरली आपल्या प्रकृतीला कुठला मानवतोय तो भक्ती मार्ग मानवतोय. काही कित्येक वर्ष ध्यान मार्ग अवलंबून बघितला, त्यात मिळालं, खूप काही मिळालं, त्यातही खूप काही बोध झाला, पण तितकंसं 100% मी समर्पित नाही होऊ शकले, म्हणून मी भक्ती मार्गाकडे आले. पण हल्ली काय व्हायला लागले की निरपेक्ष भक्ती आहेच, कामी भक्ती नाहीच आहे माझी. आणि माझा जो देव मिळवण्याविषयी किंवा परमात्म्याला भेटण्याविषयी किंवा अद्वैत भक्ती वगैरे म्हणतात त्याविषयी संकल्पना अशी नाहीये की मला कोणीतरी दर्शन द्यावं किंवा बदल व्हावा. तर जसं म्हणतात ना, त्या अंडकोशातून एक अळी ही बनत जाते, की स्वतः मला माझ्यामध्ये परिवर्तन हवंय. म्हणजे जो कोणी असेल तर देव पाहायला गेला आणि देवाची होऊनी गेला, किंवा ते संत ज्ञानेश्वर माऊलींनी एक उदाहरण दिले की मिठाची माऊली सागराचा तळ शोधायला गेली आणि ते सागरच होऊन गेले वगैरे, ती परत येऊ शकते का? तर नाही येऊ शकत. तर अशी माझी त्या परमात्म्याची माझी संकल्पना आहे. जो कोणी देव आहे, निसर्गदत्त, जो कोणी ब्रह्मांडाचा चालक आहे, मालक आहे, चेतन शक्ती आहे, एनिथिंग ज्याने जे काय म्हणतो ते. तर पण असं व्हायला लागले महाराजजी की जसं जसं भक्ती वाढत जाईल, माझं समर्पण वाढत जाईल, तसं इनडिरेक्टली माझ्या ज्या सुप्त मनोकामना होत्या ना त्या पूर्ण होतात. कमी भीती वाटायला लागली मला आता की भक्ती करताना आता काय व्हायला लागले की मनामध्ये यायला लागले, अरे हा स्टॉक अपूर्ण आहे, अजून सांगता येत नाही भक्तीमध्ये, अजून मी इतकं केल्यानंतर हेही माझं पूर्ण होते की काय. म्हणजे भीती वाटायला लागली की माझं भक्ती मार्गातून पतन व्हायला नकोय, किंवा मला हे लक्षात आलंय की रूल काय आहे, कुठल्या रूलने हे निसर्ग चालतोय, हे ब्रह्मांडाची शक्ती काय आहे, हे बऱ्यापैकी म्हणजे असं म्हणणं चुकीचं होईल. माझ्या अत्यल्प बुद्धीला जे काही समजले, जो काही बोध झालाय, त्यातून भीती वाटायला लागली की फक्त
माझी तीव्र मनोकामना तळमळ हीच आहे की भक्ती मार्ग असो किंवा कुठलाही मार्ग असो, आपला हा जो प्रवास चाललेला आहे हा बस अनन्य ज्याच्याशी मी शरणागत आहे त्याला इतकंच मागणे की तुझा विसर पडू देऊ नको. बस बाकी संसारामध्ये प्लस मायनस काहीही होऊ दे, तू कितीही माझ्या इच्छेचं सगळं पूर्ण कर, पण तुझा विसर पडू देऊ नको. बस भक्तीत मी एवढंच मागते. बस कुछ नहीं चाहिए तो आप उसे नहीं भूल सकती, और कुछ चाहिए तो बस भूल मुझे जाएंगे। यही चाहिए, बस बस मुझे यही चाहिए. बस अंतिम इच्छा मेरी बस. यही है कि बस तुझसे विदा न हो, तुझसे अलग न हो. तो कुछ नहीं चाहिए, तभी आप उससे अलग नहीं हो। और कुछ चाहिए तो फिर अलग होंगी, वो मिलेगा, आप उसमें लिप्त हो जाएंगे। क्या फिर आप उसमें लिप्त हो जाएंगे। और कुछ नहीं चाहिए तो फिर अलगाव हो ही नहीं सकता, कोई कर ही नहीं सकता। ये तो बहुत निजी बातें हैं कि साधना में मैंने कुछ भी कर लेती हूँ, कितना भी नाम जप करो, कुछ भी करो, कितना सरेंडर करो, मेरा ये मनोकामना कभी भी नहीं रही है कि मेरी इसके बदले में मेरी, क्योंकि संसार को मैं समझती ही तुच्छ हूँ, इसके बारे में ये मांगना ये व्यापार हुआ ना, तो क्या फायदा हुआ। मैं परमात्मा के सामने जो अगर भीख मांगू इसकी सांसारिक मनोकामना की, तो फरक क्या हुआ ना। एक व्यापारी का तो मैं अध्यात्म ही जीवो क्यों, साधक खुद को कहू, साधक स्वतःला का म्हणू मी, तर असं मला वाटतं. तर फक्त कधी कधी भीती वाटते की कितीही समर्पण व्हावं, साधक म्हणून माझ्यासाठी चांगले, भक्त म्हणून माझ्यासाठी चांगलं लक्षण आहे, पण असं कुठं पतन होऊ नये, अशी कुठली सुप्त माझ्या पूर्वजन्माची किंवा मला या जन्माची इच्छा उत्पन्न होऊ नये. समोर इतकी अनुकूल परिस्थिती, म्हणजे मला पंचपक्वान्नांचा भोग पाहिजे, अगदी तो समोर आला आणि मी खाताना विसरूनच गेले की अरे मी मागितलं होतं किंवा माझी फक्त इच्छा होती, असं होऊ नये. बस एवढीच माझी परमात्म्याकडे प्रार्थना आहे की जीवनात असं कधीही होऊ नये. भले साधनाचा काळ अनंत जन्माचा असू दे, भले एका क्षणाला मला मुक्ती मिळू दे, पण वियोग नकोय. म्हणजे मी हे अंतिम म्हणतो ना, बौद्धिक अंगाने का होईना, जे अंतिम सत्य जाणले त्याच्यात आणि माझ्यात दूरी नकोय आता, किंवा त्याच्याशिवाय मला त्याच्यापासून अच्युत नाही व्हायचंय. बस यही शेवटची म्हणतो ना म्हणजे फायनल. आणि संसारामध्ये कितीही दुःख आलं ना तरी ती आपल्या इच्छेविरुद्ध घडल्यानंतर ते राग द्वेष आदी हे बौद्धिकदृष्ट्या आता ते सगळं म्हणजे एक सॉफ्टवेअर तयार झाले की हां हे संसारामध्ये हे बिघडलं तर आपण कसं रिॲक्ट होतो, का रिॲक्ट होतो, कारण मला तो भोग पाहिजे होता, समोरची व्यक्ती माझ्या मनासाठी नाहीच वागणार आहे, माझ्यासाठी कुणी जन्माला आलेलंच नाहीये, तो व्यक्ती त्याच्या वासनांसाठी इच्छेसाठी जन्म घेतलाय त्यानं, तो माझ्यासाठी जन्मलेला नाहीये या पृथ्वीवरती. तेही लक्षात आलंय सगळ्या गोष्टी. फॅमिलीच म्हणजे माझी जन्मदाती आई असेल तर आम्ही 5 भावंडांपैकी तिच्यासाठी मी फक्त एक मूल आहे ना, मी तिच्यावर अधिकार गाजू शकते ना, ती आई म्हणून माझ्यासाठी, हा आई म्हणून तिने जे केले ते माझ्यासाठी माझं ऋण असेल, ते माझं सौभाग्य असेल. निसर्गाने तिला जे काय आई बनवलं, ती जे माझे मातृत्व वात्सल्याने माझ्यासाठी करते, हे माझ्यासाठी देणगी आहे, हे माझ्यासाठी सौभाग्य आहे. पण मी तिला काय करायला जसं काही लावू शकत नाही, किंवा माझ्या कल्पने मी अज्ञात असताना अगदी जन्मापासून पोटात असल्यापासून तिने जसं मला सांभाळलं, तसंच एक्झॅक्टली सेम परमात्मा आपल्यासाठी सगळ्यांसाठी आहे. फक्त आपलं समर्पण कमी पडतंय, फक्त आपण अज्ञानात आहो म्हणून आपली भक्ती कमी पडते, त्याच्यावरती असलेलं अज्ञान आपल्याला संसारात जगायला मजबूर करते. हे लक्षात येऊन सुद्धा काही ज्या वासना असतात ना त्या पुन्हा जगायला मजबूर करतायत. म्हणजे काही इतक्या तीव्र स्वरूपात पुढे येतात ना की आता मी रस्त्यानं चालले आणि मी ठरवले की नाही, मी तो स्टॉप आल्यापर्यंत मी नाही थांबणार आहे, पण काही असं कधी असं इतके हदबोले, इतके मजबूर का होतो आपण की अगदी माहिती आहे, संकल्प आपण दृढ केलाय आणि मला गॅरंटीच होतं इथे की मी नाही थांबणार आहे तिथं जाईपर्यंत. आणि हे पण मला मी स्वतःला सांगितलंय की तिथं जाईपर्यंत, नर्मदेच्या किनारे जाईपर्यंत तुला साप आडवा जाऊ शकेल, सांगता येत नाही, तुझी दिशा बदलेल, अजून कुठला तरी वेगळा विचित्र प्राणी येईल, तो तुला हे करेल, पण तुला नाही थांबायचे, तुला चालत राहायचे, आणि ते होणार आहे तुझ्या बाबतीत. हे सगळं माहिती, पण काहीतरी भूल पडते, काहीतरी होतं. हे का होतं त्याला आपण दुर्भाग्य म्हणायचं. जरूरत नहीं, कहीं न कहीं मान की इच्छा है, तभी हम खड़े हो जाते हैं. कहीं न कहीं मान की इच्छा, इसलिए मैं खड़ा हो जाता हूँ. मान की इच्छा का त्याग करो, जरूरत में जीते हुए निकल जाओ, तुम्हें कोई रोक नहीं सकता, आपको कोई रोक नहीं पाएगा.
और मान की इच्छा रहेगी तो आप हर जगह रुक जाएंगे, आपका संकल्प आप ही तोड़ेंगे। सब पता हो, सब हाँ माहिती असतं सगळं, हाँ सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात, पण ते घडून गेल्यानंतर कळतं की मग पश्चाताप होतो की अरे हां हे मला माहिती होतं, पण हे कसं झालं, तरी देखील माझ्याकडून हे कसं झालं. पण तो टाईम तेवढा गेलेला असतो आणि मग हातात पश्चाताप राहतो. तर हे खूपदा होतं माझ्या बाबतीत. फक्त जीवनातली जी काही महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ज्यासाठी आपण असं वाटतं की संत महंतांनी म्हटलं की मनुष्य प्राणी सर्व प्राण्यांमध्ये सगळे भोग समान आहेत. इच्छा, भय, मृत्यूचं भय आणि कामवासना ही सगळ्यांमध्ये समसमान आहे, सगळ्या प्राण्यांमध्ये. एकदम. पण आपण युनिक आहोत कारण आपण स्वतःला जाणण्यासाठी की आपण मनुष्य जन्माचं सार्थक काय आहे. आणि कितीतरी असं सांगितलं गेलंय की कितीतरी जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो, हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि मनुष्य जन्मात येऊन सुद्धा आपण त्याचं सार्थक नाही केलं तर हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य म्हटलं. तर त्यामुळे आपण हे जे काही म्हणजे आम्ही लोक जे काही संसार करतो, संसारातली प्रगती करतो, 4 लोक आम्हाला चांगलं म्हणतात, मान सन्मान देतात, तर मला गुरुजी खरं सांगायचं म्हणजे ना, ते जे काही 4 लोक आहेत ना संसारिक, ना मला कोणाच्या नजरेत स्वतःला बघायचं इच्छा राहिली आहे, ते 4 लोक काय म्हणतायत ते ऐकण्याची इच्छा राहिली. कारण तुम्ही अज्ञानी मला का तुमच्या ह्याच्यामध्ये पडताय. मी ज्या व्यक्तीच्या नजरेत एखादा सुज्ञ व्यक्ती असेल, एकदा प्रज्ञावान व्यक्ती असेल, त्याने म्हटलं मला तू चुकीची आहेस, तू चुकीच्या दिशेने चालली, तर हां मी रात्रभर झोपणार नाही, हां माझं काहीतरी चुकतंय, माझं काहीतरी चुकतंय. पण 4 अंधकारात स्वतःच डुबलेली माणसं मला म्हणतायत की तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही आहे, तुला काही कळत नाही आहे. मी का मानू? नाही मानत मी अशा लोकांना, नाही मानत मी. अशांना रिस्पेक्ट नाही करू शकत. भले फॅमिलीमधले ते खूप एल्डर वयाने मोठे असतील, त्यांनी मला शिकवलं की संसार असा करायचा असतो, तू मूर्ख आहेस, तुला कळत नाहीये, तू अशा पद्धतीने संसार करते. अरे नाहीये मला इच्छा तुमच्यासारखा संसार करण्याची. तुमची जशी संसारात आसक्ती आहे, इच्छा आहे, तसं नाही आहे मला. तुम्ही जसं त्यासाठी जीवन समर्पित केलं, मी नाही करू शकत. मग जन्मतच मी अशी आहे, त्याला मी नाही बदलवू शकत. आणि जसं जसं मला अशा अनुभव येतील, मला मूर्ख म्हटलं गेलं, मला चुकीचं म्हटलं गेलं, मला त्याची फार पनिशमेंट मोठी दिली गेली, तसं तसं माझा तर अजून विश्वास उडत गेला मनुष्यांवरती. की संसारामध्ये तुम्ही हां एक पिरियड होता की मी खूप भावना जपण्याचा प्रयत्न केला. हा समोरचा म्हणतोय ना, समोरची मोठी व्यक्ती आदरणीय आहे, समोरची व्यक्ती म्हणते म्हणजे ते तुझ्यासाठी योग्य असेल, मी लहान आहे, तर मी ती केलं. पण एक स्वतःला स्ट्रेच करून, खूप स्ट्रेच करून, मनाविरुद्ध स्ट्रेच करून, समोरची व्यक्ती म्हणते ना तुझ्यासाठी हे हिताचं आहे, तर हां ते केलं. त्या व्यक्तीला रिस्पेक्ट दिला. अनेक वर्ष त्यासाठी मी त्या गोष्टी कशा केल्या, अगदी एक शब्दही पलटवून बोलले नाही. का तुम्ही मला हे फोर्स करताय असंही विचारलं नाही. ठीक आहे, समोरच्या व्यक्तीवर इतका प्रचंड विश्वास ठेवला. पण एक वेळ संसारात अशी आली गुरुजी की एवढं सगळं करूनही, इतकं समर्पण देऊनही 99 गोष्टी मी केल्यात आणि एक गोष्ट माझ्याकडून राहिली. मी तिथं अहंकारासाठी चुकीचे वागले असेल, सेल्फ प्रोटेक्शनसाठी मी बाजूला सरले असेल, किंवा नाही बाबा ही व्यक्ती मूर्ख आहे, आपल्या ह्याच्या नादीच लागायचं नाही, ऐशी व्यक्तीच्या दृष्टीने आपण गोष्टी पूर्ण केल्या, तरी ही व्यक्ती 90 वेळेस मला मूर्ख म्हणून बाजूला काढते, तर आता मला हिच्या कुठल्याच गोष्टी पूर्ण करायचं, माझं लाईफ आहे, मी माझ्या पद्धतीने जगेल, माझी बुद्धी जसं मत मी म्हणून बाजूला झाले. तर मी केलेल्या सगळ्या गोष्टीवर पाणी पडलं. तर म्हटलं अशा लोकांच्या, अज्ञानी लोकांमध्ये पचायचंच का. मला हा तीव्र बोध झाला की ह्या अज्ञानी लोकांना आपण आपलं सर्वस्व समजत होतो, त्यांना आपण रिस्पेक्ट देत होतो. आपल्याला असं वाटत होतं, मी जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत मला असं वाटत होतं की ही व्यक्ती बोलतीये तेच माझ्यासाठी परम कल्याणाचं आहे. पण नंतर लक्षात आलं की अरे ह्या व्यक्तीला संसारापलीकडे काही दिसत नाहीये. अन्न, वस्त्र, निवारा, माझी मुलं, आम्ही नवरा बायको, आणि आपण प्रगती करायची कशी, एक फ्लॅट घेतला दुसरा कसा घ्यायचा, ही गाडी घेतली दुसरी कशी घ्यायची, इथं प्लॉटिंग विकत कसं घ्यायचं, शेती आपली डेव्हलप कशी करायची, ह्याच्या पलीकडे ही व्यक्ती गेलेलीच नाहीये. आणि ही व्यक्ती माझं तिच्या परीने मनात मोजते मला आणि माझं आउटडेटिंग करते की तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाहीये, तू असंच केलं, तू तसंच केलं, तुझ्यापासून इतका त्रास झाला. तर मग ह्याचं फायनलिस्टला अंतरात्मा साक्ष देतो सगळ्या व्यक्तींचे, आणि माझ्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून मग जगात माझ्या सगळ्या गोष्टींचं, सगळ्या व्यक्तींवरचं एक आध्यात्मिक काही ठराविक माझे गुरुतुल्य व्यक्ती सोडल्या, तर सगळ्यांवरचा माझा विश्वास सोडला. मग नंतर तर गुरुजी असं व्हायला लागलं की आपली फक्त सासरची व्यक्ती नाही आहेत. जसं जसं माझा बोध वाढत गेला, जाणीव वाढत गेली की अरे
माहेरच्या माणसांमध्ये आपली आसक्ती असते, अटॅचमेंट असते ना, त्यांच्यातले दोष आपल्या सहजासहजी दिसत नाही. पण काही काळानंतर, काही साधल्यानंतर अशा गोष्टी लक्षात आल्या की अरे आपल्याला सासूमध्ये जे दोष दिसत होते त्याच दोषाने आई आपले संसार करते वडिलांबरोबर, पण आपल्या मायापुरी दिसतच नव्हतं आपल्याला. फक्त एवढंच आहे की फिजिकली आपण वेगळे झालो म्हणून जास्त प्रेम तयार झालं, आणि इथे आपण दररोज एकत्र आहोत म्हणून आपण हे सगळं भोगतोय. पण जीवनाचा हा रूलच आहे की कुणीही संसाराचं हे वास्तव लक्षात आलं, कुणीही आपल्यासाठी जन्मलेलं नाहीये, आणि अजूनही हे पुढचं वास्तव, भयानक वास्तव हे लक्षात आलं की हे नवरा बायको वगैरे नातं असताना हे कसं होतंय. मी तर स्वतःला सांगतो, जे वाटतंय ते बोलू का मुली? बोलो सांगा तुम्ही. हा, माझ्या हेही लक्षात आलं की हे पती पत्नी सोशल लेवलवरती साधू महंतांनी, संतांनी, सत्पुरुषांनी ही विवाह बंधनात का टाकायचा प्रयत्न केला. जर एका समाजामध्ये 10 स्त्रिया आहेत, 10 पुरुष आहेत, जर जी एक सुंदर स्त्री आहे त्याच्याच मागे 9 पुरुष पडतील ना, 9 स्त्रियांकडे बघणार कोण उरलेल्या. त्यामुळे त्यांना पण त्यांचा विवाह होणार, त्यांच्या पण भावना आहेत, त्यांना पण संसार करण्याची इच्छा आहे, त्या स्त्रियांकडे बघणार कोण. म्हणून या साधू संतांनी, सत्पुरुषांनी विवाह पद्धती शोधून काढली की जेणेकरून सोशल लेवलवरची कुटुंब व्यवस्था व्हावी, आणि होणाऱ्या संततीला, जसं की आज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा लोक राहतात, नाही आवडलं की सोडून देतात, कुणीही त्यांना कन्व्हिन्स करत नाही, कुणीही त्यांना हे करत नाही, पण त्याच्यातून जे डिस्ट्रॅक्ट माइंड होतात. आता समजा माझ्या आईवडिलांनी यांच्याशी माझा विवाह लावून दिला, माझ्या कित्येक गोष्टी यांना आवडल्या नसतील, यांनी सहन केल्या, हेतू यांचा चांगलाच होता मला सांभाळून घेण्याचा, किंवा यांच्या वडिलांनी माझ्याशी विवाह लावून दिला, माझ्या कित्येक गोष्टी यांना आवडल्या नसतील तरी देखील त्यांनी मला आतापर्यंत हे केलं, सांभाळणं. त्याच्यापासून शुद्ध प्रेमच तर आहे, मोह का होईना, मोह तरी आहे. मग लिव्हिंग मध्ये जे राहतात, आता समजा उद्या माझी मुलगी म्हटली की आई मला अमुक मुलाबरोबर लिव्हिंग मध्ये राहायचंय, मी परमिशन नाही देऊ शकत, कारण मला माहितीये तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर कुठल्याही बंधनाविना, कुठल्याही पवित्र बंधनाविना तुम्ही एकत्र राहिले तर तुमचा अहंकार, काम, विकार तुम्हाला सतावणार आहे. एका मिनिटात तुम्ही लाच मारा तयार झाले वो तो एक रह ही नहीं रहे, छोड़ने के लिए एक रह रहे हैं, जरा से इधर उधर होगा छोड़ दे. हां, सुरुवातच जर तुमची अशी पद्धतीनं होते तर तुम्ही कॅरी म्हणजे पुढे जाऊन ते सगळ्या गोष्टी करणार कशा. तर मग ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी लक्षात आल्या. जसं जसं माझी साधना वाढेल, स्वतःची समज वाढेल, तसं तसं लक्षात आलं की ही काहीच नाही आहे. ही जी कुटुंब व्यवस्था, आपण पृथ्वीवर आहोत, आपण स्वतःच्या कामणीसाठी, स्वतःच्या माझ्या आत्म्याची काहीतरी कामण आहे. मी जन्म घेताना मला माहिती होतं का की अविनाश नावाचा व्यक्ती पण जन्मला आहे पृथ्वीवरती, त्याच्याशी माझा विवाह होणार आहे, किंवा माझं आयुष्याचं जे काही जुगाड आहे पुढचा सगळा अख्खा तो त्यांच्यावर डिपेंड असणार आहे. नाही, कुठली आई, कुठले वडील, कुठले बहीण भाऊ, आपल्याला हे सगळं काय म्हणतात त्याला, ऋणानुबंधाने आपण एकमेकांच्या याच्यात येतो. पण ह्या पण खूप वरवरच्या आणि खूप उथळ आणि सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या. याच्यामध्ये काही नाहीये गोष्टी. म्हणजे साधक म्हणून जेवढं स्वतःशी प्रामाणिक राहावं आणि स्वतःच्या जीवनाचं टार्गेट आपण काय असावं, आपण स्वतःला जाणून घ्यावं, स्वतःला समजून घ्यावं, आणि साधक म्हणून आपण स्वतःचा जितक्या लवकर संसारात न फसता, मायामोहात न फसता, व्यक्तींमध्ये न अडकता, कारण होऊ शकतं की मी 100% एखाद्यासाठी समर्पित आहे, पण त्याला ते प्रेम घेता तरी आलं पाहिजे, त्याची ती ॲबिलिटी तरी पाहिजे. मी एखाद्याला प्रेम देते कारण मला समजते की प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, मी द्यायला तयार आहे, पण समोरच्याची कॅपॅसिटी पाहिजे माझ्याकडून घेण्याची, तो तर तयार पाहिजे, किंवा प्रेम परत देण्यासाठी त्याची ती लायकी तर पाहिजे समोरच्याची. मग असं मिसमॅच आहे गुरुजी सगळ्या संसारामध्ये ना. आपण त्याग ही परम सुख है, जो हमारी भावनाओं को न समझे उसका त्याग कर देना चाहिए. सीधी सी बात है, इनको समझने लायक है ही नहीं है, और ऐसे व्यक्ति से आप क्यों अपेक्षा रख रही हैं कि वो समझेगा, उसे समझने की क्षमता ही नहीं है. तो जबरदस्ती समझाना भी नहीं चाहिए. एक बात है, त्याग कर देना चाहिए. उन लोगों का जीवन में त्याग कर देना चाहिए जो हमारी भावनाओं को नहीं समझते. सीधी सी बात है, त्याग ही परम सुख है. क्योंकि अगर आपने उनसे उम्मीद बना के रखी, उनके पास समझ ही नहीं है, कितना भी उम्मीद बना के रखी वो दे ही नहीं सकता, और देगा तो दबाव में देगा, वो नहीं देगा. क्या अगर समझेगा भी तो दबाव में समझेगा, समझने की क्षमता ही प्रेम तर दबावात नाही केलं जाऊ शकत ना. जहाँ दबाव संकोच है वहाँ प्रेम घटित ही नहीं हो सकता. जसं जसं हे संसारातल्या सगळ्या गोष्टी लक्षात काढल्यात ना गुरुजी,
तर हे संसारातून मन उठलंय म्हणजे अगदी सगळ्या सुख सुविधा आहेत म्हणजे संसारामध्ये अशी एकही गोष्ट लोगों से मन उठ रहा है, संसार से कहाँ? हाँ लोगों से, संसार से नहीं। संसार में तो आनंद है, असलियत जेव्हा ओळखली आहे ना, लोगों से। और हम आपको बताएं, हमें किसी से मोह नहीं है, हमें लालच से मोह है। किससे? लालच है तो मोह है, लालच खत्म तो मोह खत्म, सीधी सी बात है। जब तक लालच है तब तक मोह। आप इसे देखिए, जब तक लालच है तभी तक मोह। लालच खत्म, मोह खत्म, बात ही खत्म। लालच आणि इच्छा, लालच मतलब रसपान की इच्छा, योग्यता से ज्यादा। हर जगह योग्यता से ज्यादा ही पाना खतरा है। सारा मुसीबत का जड़। क्या? सारा मुसीबत का जड़ है। समझ गई? माझा अजून एक प्रश्न होता म्हणजे काल त्या मुलीला ह्या ताईंनी पॅन्ट देण्याचा काहीतरी विषय चालला होता. हाँ। कुणी कोणाला दिली ते मला माहित नाहीये. आउटपुट माझं एवढंच आहे फक्त की तुम्ही त्यावेळेस एक वाक्य बोललं की वो उसके प्रति क्या हो जाएगी, लीन हो जाएगी, यानी लीन हो जाएगी, इसने मुझे ये पैंट दिया। दिया है. हाँ। तो हा मराठी बोलते. तर मला असं म्हणायचं अब बोलिए। हा तर मला असं म्हणायचं, मला कालच तो प्रश्न सांगायचा होता, पण असं नको व्हायला की बाकी साधकांना प्रश्न विचारायचे असतील आणि मी एकटीच बोलते असं नको नहीं व्हायला. बोलो, यहाँ तो ऐसे ही चल रहा है, प्रश्न तो लाइव में चलेगा, ये तो ऐसे ही बैठे, कोई भी बोल सकता है। काल माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला गुरुजी की आपण म्हणजे त्रयस्थपणे दोन अननोन व्यक्ती आहेत हाँ आणि एकाने एकाला पॅन्ट दिल्यानंतर ते त्यांच्याविषयी ऋणी राहील की हा आणि सतत आठवण राहील की मला दिलंय, मला काहीतरी दिलंय किंवा त्याच्या प्रती ते गिरावट हो जाएगी ऐसा कुछ दोनों होगा. एक ही जगह है ना, लेबल हाँ। दोनों का एक ही था। हाँ 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 क्या? लेबल दोनों का एक ही था। मैं देता तो नहीं होता, ये देती तो हो जाता, क्योंकि दोनों एक ही जगह बैठे हैं। क्या बात ये है? पण संसारात गुरुजी आता संसार त्याशिवाय चालतच नाहीये. म्हणजे मी कुणाच्या एका स्त्रीच्या मुलाशी विवाह केलाय आणि मी आयुष्यभर त्यांच्याशी काहीतरी दिले म्हणून मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात आहे. मी त्यांना देतच राहते. मग मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचे, मला माझी काही स्पेस हवी आहे, मला माझं प्रायव्हसी हवी आहे किंवा मला संसाराची ही बंधनं रूढी परंपरा नाही मान्य झालं. तर फॅमिली लेवलवरती मी उद्रेक माझा असा करणं किंवा मी माझ्या पद्धतीने असं जगणं, सोशल लेवलवरती मला एक सून म्हणून असं बघणं, हे कितपत म्हणजे याला काय म्हणाल तुम्ही? बस करते रहो बिना उम्मीद, जितना आपसे हो सके कर दो, बात खत्म। समझ गए? की काय होतं ना म्हणजे ठराविक लिमिट नंतर तुम्ही एखाद्याचे तुम्ही ऋणी आहात, मग किती वर्ष तुम्ही स्वतःच्या जीवनात ते देऊ शकता? नाही देऊ शकत सगळे. नहीं दे सकते। जितना अधिकार है उतना दो ना। त्याचा रिस्पेक्ट ठेवून मला जेवढं शक्य होईल माझा अहंकार, माझा स्वाभिमान, माझं सगळं काही बाजूला ठेवून मी खूप वर्ष देण्याचा प्रयत्न केला की नाही आपण ऋणी आहोत, म्हणजे ह्यांनी इतकी तपश्चर्या केली आहे यासाठी. आणि सोशल लेवलवरती पाहिलं तर आपल्याला पण उद्या मुलं आहेत, आपल्यालाही कुठल्या तरी मुलीची गरज पडणार आहे, आपल्यालाही जावई येणार आहे, आपल्यालाही सून येणार आहे. मग आपण हे सोशल लेवलचं एक ऋण असतं, आपल्याला ते कम्प्लीट करायला पाहिजे ते सर्कल. असं म्हणून आपण किती स्वतःचं अंतरात्मा किती तुम्ही मारून टाकणार असं होतं ना. जितना आपका अधिकार है उतना दो, बात खत्म। अब मैं कल क्या हुआ कि देखिए, अब इनका पूरा समर्पण तो था नहीं, था 2 दे रही थी एक, क्या पूरा भी समर्पण नहीं था। इनकी भी परीक्षा हुई और चली भी गई, क्या उसने लिया भी नहीं, इनकी भी परीक्षा हो गई। और गुरु कह रहा है दोनों दे दो, तो भी ये बात नहीं मानी, बोली एक दे सकती हूँ। देखिए जिस गुरु के पास आई वो कह रहा है दोनों दे दो, लेकिन देखिए एक और 2 गुरु ने 2 मंगा के दिया है पहले से, अगर 2 देती तो उसका तो निकल जाता नहीं, लेकिन इन्होंने कहा 1 दूंगी। और ऐसा नहीं इनकी योग्यता नहीं है, ऐसा नहीं इनकी कोई प्लानिंग है, लेकिन इनकी स्थिति ये है, वो 60,000 पेंशन पाते और गुरु ने पहले 2 मंगा के दिया है और वो कह रहा है कि 2 इनको दे दो और 2 तुम्हारे पास आया है। समझना, उसने मंगा के दिया तो पहन ही रही हो, और अगर 2 मंगा सकता है तो तुम्हारे लिए 2 और मंगा देगा, तो उसकी भी बात आपने नहीं रखी। बात समझ में आ रही है? गुरु कह रहा है दोनों दे दो, तो बात ही खत्म हो गई।
एक है नहीं, एक दे सकती हूँ, दो नहीं। तो ये इनका समर्पण है क्या? और दो पहले से दे चुका है वो। ये बात को समझना, गुरु ने पहले दो को, जिसे आप गुरु मानती हैं, दो पहले दे दिया है और वही दो तो वापस कर रहा है। लेकिन आपकी इतनी क्षमता नहीं कि आप दो वापस दे पाओ, और आपके पास दो एक्स्ट्रा है। अब रहने पे अगर आप नहीं दे सकती तो एक समय अगर ऐसा आएगा कि आप खाओ या वो, आप कैसे दूसरों को भोजन दे सकती हैं? बोलिए, समझ रहे? जैसे एक आदमी के पास भोजन है, ये खाए या वो खाए, वो स्थिति आ जाए, फिर दूसरों को कैसे देंगे? जब रहने पे नहीं दिया तो नहीं रहने, बस अपने लिए ही रहे तो कैसे देगा? अब गुरु तो दो दिया था, दो कहा दे दो। नहीं, हाँ माता जी, दो तो मैंने दिया था ना आपको, हमने कहा दोनों दे दो, तो आपको तुरंत देना चाहिए था। नहीं, चूक हो जाती है ऐसी अरे भाई, ये चूक नहीं है, ये आपकी स्थिति है। आप समझिए इस बात को, आप समझ सकते ये आपकी स्थिति है, चूक नहीं होती है, स्थिति है। ये चूक नहीं है, ये आपकी स्थिति है। इससे आपकी स्थिति का पता चलता है। जीवनात आपण एखाद्या उच्च गोष्टीसाठी स्वतःला जर समर्पित केलं, उच्च गोष्ट मिळवण्यासाठी, तर आपण सांसारिक काही गोष्टींचा, बंधनातल्या गोष्टींचा त्याग केला तर त्याचं पाप नाही लागत म्हणजे. क्या क्या? म्हणजे मी असं खूप संतांकडून ऐकलंय की तुम्ही परमात्मा मिळवण्यासाठी, देवाला प्राप्त करण्यासाठी जर स्वतः तुम्ही सांसारिक व्यक्तींचा त्याग केला तर तुम्हाला पाप नाही लागत, कारण तुम्ही उच्च गोष्टीसाठी स्वतःला सब काम छोड़ के भोजन, भोजन भी छोड़ के आत्मिक कल्याण। आत्मिक कल्याण के लिए कुछ पाप नहीं है। वही मिळतो, तेच मला विचारायचंय की ठराविक लिमिटपर्यंत तुम्ही स्वतःचा आत्मा गहाण टाकून म्हणू किंवा स्वतःला हे करून तुम्ही दुसऱ्यासाठी, हा त्यांचं तुमच्यावर ऋण आहे म्हणून ते ऋण फेडण्यासाठी तुम्ही जगलात, ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे एक लेवलच्या पलीकडे मी स्वतःच्या अंतरात्म्याला नाही मी गहाण टाकू शकत, आणि मी सांसारिक बंधनासाठी, केवळ स्वतःच्या सांसारिक वासनांसाठी मी नाही स्वतःचं जीवन दुसऱ्याला त्याच्यापुढे नाही, कारण माझा अंतरात्मा मला एक्सेप्ट नाही करणार, मग साधने सुद्धा एक्सेप्ट नाही करणार. मी जर त्याच्याशिवाय प्रमाणिक वागले ना तर माझा अंतरात्मा मला साधनेत सहाय्यक नाही होणार. एवढं मी त्याच्यावर जबरदस्ती केली, एवढा बलात्कार केला मी त्याच्यावरती, एवढं मी त्याचं ऐकलेलं नाही. किसी के भावनाओं को ठेस पहुंचा के बिना मतलब आप कोई भी साधना करो सफल नहीं होगा। क्या? भावनेला ठेच नाही पोहोचायची कोणाच्या, पण आपली आपण कर्तव्य जर पूर्ण केली असती, ईमानदारी से पूर्ण करो, कर्तव्य पूर्ण करने में बेईमानी ना हो जाए। ईमानदारीने जर पूर्ण केली, ज्यादा लोग कर्तव्य पूरा करने में बेईमानी कर रहे हैं, क्योंकि आप बेईमानी कर रहे हो तो वो किसी परिवार से ही कर रहे हो ना, तो दूसरे परिवार का छीन के अपने परिवार का भरण पोषण करना तो आपको गिराएगा, और ज्यादा यही हो रहा है। नहीं, समझ गए माता जी आपकी स्थिति, ये स्थिति है। दो पहले दे चुका है, जब उसका ही उसको वापस नहीं कर सकती तो अपना क्या दोगी उसे, बताओ। समझिए इस बात को, इस बात को बहुत गहराई से आप लोग समझना। उसका ही उसे वापस नहीं कर रही हैं, और आपके पास एक्स्ट्रा है तो अपना कैसे देंगे आप? हाँ बोलिए। ऐसे परीक्षा होती है, और क्या समझते हैं? परीक्षा तो होगी, आपको पता भी नहीं चलेगा, गिरने के बाद पता चलता है। पता रहे तो आदमी चालाक है, सचेत रहेगा, तो झूठा भाव बना के दे देगा। क्या? उस समय पूरी स्थिति जैसे आप हो ऐसा ही काम करो, सोच समझ के जीवन जियो। अब अच्छा, माता जी को कोई कमी भी नहीं है, 60,000 इनका वो है। अपने आप से आपने भी नहीं कहना था मेरे को कि इसको दे दो, वो तो मैंने कुदरती कहा कि भी ले तो ये एक पजामा तेरे पास एक ही है तो एक मेरा ले ले, नहीं यही है। हमने कहा दोनों दे दो, हाँ, दो तो हमने पहले ही किया, दो का हमने बोला, उसने नहीं, तो दो तो हमने आपको, तो दो तो हमने आपको दिया ही था माता जी, हाँ, हमारा तो लौटा देती।
तुम्हारी चीज लौटाने की कहाँ लौटा पाई? लौटाने की नहीं होती तुम्हारी। लेकिन हमें ना लौटाओ, इस समय उस समय किसी की जरूरत थी, उस समय आपको परोपकार का मौका मिला, लौट भी जाता और परोपकार भी हो जाता, दो बात हो जाती, दो बात हो जाती ना, लौट भी जाता परोपकार भी हो जाता। पत्रिका ही नहीं है हमारी की। अरे ये क्या कर रहा है भाई? 16 को निकलवाने वाला हो वैसे में तो अभी खींच के निकाले। 16 को मैं खुद निकलवा दूंगा भाई। समझ के जियो, समझ रहे हो माता जी? ये हालत है। वो आपने पहले एक बात बताई थी ना कि कोई एक व्यक्ति को पैसे दे दो 100 रुपया और एक को और दे दो, एक को कह दो कि तुम रख लो तुम्हें दे दिया, और एक को कह दो ये मुझे वापस दे देना। तो 2 दिन बाद जाओ तो जिसको बोला कि ये वापस दे देना वो तो हंसते हंसते दे देगा, और जिसको कह दिया कि ये तुम्हारे रख लो, उससे जब अपना वापस मांगो तो उसका चेहरा उतर जाएगा, जबकि हैं दोनों दिए हुए हम ही ने। हाँ, हम संकल्प क्या करते हैं उस टाइम पे, बे- क्या मैंने- बॉन्डेज मैंने- करते हैं? तो संकल्प, लेकिन यहाँ तो कोई संकल्प ही नहीं था। हाँ, यहाँ नहीं था। यहाँ नहीं, यहाँ तो मानवता, इनकी मानवता का पता चला, क्योंकि आने के बाद हमको ये बोली कि बड़ा मैंने किया है, लेकिन पता चल गया इन्होंने कितना किया। हाँ माता जी, मैंने तो कुछ भी नहीं कहा, मैंने सब लाइव में है। कैमरे में कह दे। हाँ कैद है सर, निकल नहीं सकती, सब वीडियो सुनाऊंगा। उस समय से अब तक यही है क्या? हाँ जब से आई है। क्योंकि मैंने शायद 1 महीना 2 महीने बस पहले बस तब से सुना था। कहाँ जाएंगे, यही हाल है। सक्षम भी है फिर भी पता नहीं सोम का धन शैतान खाएगा, पता नहीं क्या करेगी, समझ में नहीं आया। वो देखो चली भी गई, रात में कितने बजे लेने हाँ, आई? गई। जैसा वाली तो अभी। हाँ गई, वो गई, यहाँ कोई नहीं रुकेगा भाई। हम भी कभी निकल जाएंगे, ऐसा थोड़ी ना है। हाँ हम भी कभी शरीर से निकल जाएंगे, फिर यहाँ कोई रुकेगा क्या? सब अपना काम करने के लिए आए हैं।